प्रवासात चिमुकल्यांना खिडकी शेजारी अगदी सहज बसवलं जातं. खिडकीजवळ बसवणं चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची घटना रत्नागिरीच्या खेड भागात घडली आहे. बसमध्ये खिडकी डोकं टेकून चिमुकली शांत झोपली होती. त्याचवेळी तिच्यावर काळाने घाला घातला आहे. पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या बसला मागून भरधाव वाहनाने धडक दिली आहे. टेम्पोच्या धडकेत चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रवाशाच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे. ही धक्कादायक घटना मुंबई गोवा महामार्गावर नातूनगर बस स्टॉप इथे बुधवारी 1 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. आदिती ब्रिजेश डिंगणकर वय 7 वर्ष असं मृत चिमुकलीची ओळख पटली आहे. शाळेला सुट्टी लागल्याने ती खास गोरेगावहून आपल्या कुटुंबियांसोबत गुहागरला जात होती. गावी सुट्टीसाठी जात असतानाच मुंबई गोवा महामार्गावर नातूनगर इथे अचानक बस पंक्चर झाली आणि पंक्चर काढण्यासाठी बस महामार्गालगत उभी केली. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेदरम्यान खिडकीत झोपलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.